बगुरला येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर अभिवादन करतील। तिथे जमलेल्या लोकांशी संवाद साधतील आणि त्यानंतरचा संध्याकाळचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो काळाराम मंदिरातली दर्शन आणि पूजा आहे। उद्या 22 तारीख आहे, 22 जानेवारी आहे। भारतीय जनता पक्षाने जरी अयोध्येमध्ये राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा म्हणून ठरवला असला तरी आमच्या दृष्टीने तो या देशातल्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे। आणि या राजकारण बाजूला ठेवून जरी एक पक्ष राजकारण करीत असला या सगळ्या सोहळ्याचं, तर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की त्या राजकारणात न पडता आपण जिथे आहोत तेथे आपण प्रभू श्रीरामाला आदरांजली किंवा श्रद्धेनं विनम्रपणे आपण त्यांची पूजा अर्चा करावी आणि आपापले कार्यक्रम करावे। त्यानुसार उद्या आम्ही काळाराम मंदिरामध्ये उद्धवजी आणि आम्ही सगळे शिवसेना नेते, हजारो शिवसैनिक येतील आणि त्यानंतर आता संध्याकाळी लगेच तिथून गोदा तीरावरती गंगा आरतीचं प्रयोजन आहे, त्याची पण तयारी जोरात सुरू आहे। अशा प्रकारची आरती आम्ही अनेकदा अयोध्येच्या शरयू तीरावर केलेली आहे। जे इकडले भाजपचे लोक विचारतायत तुमचा अयोध्येशी संबंध काय, त्यांनी शरयू तीरावर आम्ही केलेले सोहळे, नेत्रदीपक सोहळे, ज्याची सुरुवातच आम्ही केली आहे। अशा प्रकारे भव्य गंगा आरती करण्याची ही तिथे शिवसेनेने केलेली सुरुवात आहे सातत्यानं। तर तशाच पद्धतीचा सोहळा माननीय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सौ रश्मीवहिनी ठाकरे आणि असंख्य आमचे नेते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गंगा आरतीचा सोहळा होईल। हे 22 तारखेचे म्हणजे उद्याचे सर्व सोहळे हे आम्ही श्रद्धापूर्वक करू। हे धार्मिक सोहळे आहेत, हे सांस्कृतिक सोहळे आहेत आणि हे आमच्या राष्ट्रीय अस्मितेचे सोहळे आहेत। त्याच्यामुळे या सोहळ्याला फक्त शिवसेना नाही तर आम्ही सगळ्यांना आवाहन केलं की आपण या। खरं म्हणजे आम्ही राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांना सुद्धा आमंत्रण दिलं आहे, रितसर आमंत्रण दिलेलं आहे, रितसर राष्ट्रपती भवनात जाऊन दिलेलं आहे। कारण अयोध्येत प्रधानमंत्री आहेत, तिथं राष्ट्रपतींना फार महत्त्व दिसत नाहीये। माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका अशी होती की सोमनाथ मंदिराचा जेव्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला तेव्हा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद उपस्थित होते। त्याच्यामुळे हा एक तितकाच महत्त्वाचा सोहळा आहे, तर तिथे राष्ट्रपतींनी उपस्थित असावं। जर तुम्हाला अयोध्येत आमंत्रण नसेल तर ते सोडून द्या, तर हा एक सोहळा आहे, हा बिगर राजकीय सोहळा आहे। जर आम्ही असलो तरी तर आपण हे आमचं आमंत्रण आहे, जनतेला आमंत्रण आहे। हे तिन्ही सोहळे, सावरकरजी, काळाराम मंदिर आणि गंगा आरती, ही तिन्ही सोहळे हे आमच्यासाठी श्रद्धेचे, आदराचे असे विषय आहेत। आम्ही ह्याच्यामध्ये कोणते राजकारण करू इच्छित नाही। त्यानंतर 23 तारखेला माननीय हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असतो, आपल्याला माहीतच। आम्ही तो त्यांचा जन्मदिवस नेहमी आनंदाने साजरा करत आलो। नाशिकची निवड आम्ही त्या दिवशी राज्यव्यापी अधिवेशनासाठी केलेली आहे। हे अधिवेशन जे आहे हे डेमोक्रेसी क्लबला होईल। सकाळी 10 वाजता सुरुवात होईल अधिवेशनाला। राज्यभरातून किमान 1500 ते 1600 प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहतील। हे अधिवेशन 1:30 वाजेपर्यंत चालेल। या अधिवेशनामध्ये प्रमुख मार्गदर्शन होईल पदाधिकाऱ्यांना। लोकसभा, विधानसभा या दृष्टीने काही निर्णय घेतले जातील, काही महत्त्वाचे ठराव तिथे मांडले जातील आणि मंजूर केले जातील। हे अधिवेशन आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे, दिशादर्शक आहे। त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता
नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर खुलं अधिवेशन भव्य जाहीर सभेच्या रूपात होईल आणि तेथेही काही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये होतील, शाहिरी पोवाडे होतील, त्यानंतर काही धार्मिक सोहळे आहेत. म्हणजे अंबाबाईचा गोंधळ तिथे आम्ही पुन्हा एकदा आम्ही दार उघड बाई दार उघडचा नारा घेऊन इथे आलेलो आहोत. नाशिकला आम्ही यापूर्वी केलाय आणि उद्धवजींचं मार्गदर्शन महाराष्ट्राला आणि देशाला होईल अशा प्रकारचे 2 दिवसाचे नाशिकमधले कार्यक्रम आम्ही करतो आहोत आणि त्याची तयारी अत्यंत व्यवस्थित या आमच्या नाशिकमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये आमचे सुधाकर भाऊ बडगुजर असतील, दत्ताजी गायकवाड, बरं का, त्या विनायकराव पांडे, डी.जी. सूर्यवंशी, विलास शिंदे, हे सगळे जे आमचे बसले आहेत, सुनील बागुलजी, त्यानंतर काही लोक आता बाहेर आहेत, वसंतराव गीते असतील, करंजकर असतील, या सगळ्यांनी, दिंडे आमचे, या सगळ्यांनी ही जबाबदारी नाशिकची आपल्या शिरावर घेतली आणि गेल्या काही दिवसापासून ते अधिवेशन, शिबिर आणि इतर सगळ्या सोहळ्यांच्या यशस्वी होण्यासाठी पराकाष्ठा करत आहे. उद्या उद्धवजींचं आगमन झाल्यावर या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होईल.